जय जय रघुवीर समर्थ. दशक 10वा, समास 7वा, सगुण भजन निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. अवतारिक इत्यादी ज्ञानी पुरुष आणि संत हे सारासार विचाराने मुक्त होऊन जातात ना, मग त्यांच्या पश्चात त्यांचे सामर्थ्य कसे चालते, असा श्रोत्यांचा प्रश्न आहे. त्यावर वक्ता म्हणतात, फारच छान प्रश्न विचारलात, त्याचे उत्तर लक्ष देऊन ऐका. ज्ञानी पुरुष मुक्त होऊन गेल्यानंतरही त्यांच्या मागे त्यांचे सामर्थ्य चालते ही गोष्ट खरी आहे, पण ते काही वासना बाळगून परत येत नाहीत. लोकांना चमत्कार घडतात आणि ते पूर्णपणे सत्य आहे असे मानतातही. ही लोकरूढीची गोष्ट झाली, पण खरे काय याचा विचार करून ते जाणून घ्यायला नको काय? एवढे दूर कशाला जातात? ज्ञानी पुरुष जिवंत असतानाही लोकांना कितीतरी चमत्कार पाहायला मिळतात. सद्य परिस्थितीत ही त्याची प्रतीती येत असलेली प्रत्यक्ष पाहना. ज्ञानी पुरुष स्वतः काही तिकडे जात नाहीत, लोक मात्र त्यांना प्रत्यक्ष पाहतात. असे चमत्कार होतात. याला काय म्हणावे? याचे रहस्य काय? असे आहे की चमत्कार लोकांच्या भावनेनुसार घडतात. भाविकासाठी देव आहेच आहे या विषयाबद्दल कुतर्क कल्पना करणे निरर्थक आहे. बरं, प्रीतीच्या वस्तू स्वप्नात दिसतात, तर त्या वस्तू काही स्वप्नात उठून येतात का? प्रेमाच्या लोकांची आठवण काढल्यामुळे ते स्वप्नात येतात असे म्हणत असतात, तर स्वप्नात द्रव्य का दिसते? स्वप्नात अनेक पदार्थ येतात, ते आपल्या कल्पनेमुळेच, त्याशिवाय ते काही चालून तेथे येत नाहीत अथवा ते आठवणही काढत नाही. या दृष्टांताप्रमाणे लोकांच्या भावनेमुळे चमत्कार घडतात. ज्ञानी पुरुष येऊन तो चमत्कार करत नाहीत. या विवरणाने संशय नाहीसा झाला. हे श्रोते हो, ज्ञानी पुरुषांना जन्म आहे अशी कल्पना करू नका. समजत नसेल तर नीट विचार करून पहा. ज्ञानी पुरुष मुक्त होऊन गेले तरीही त्यांचे सामर्थ्य आपोआपच चालते, कारण ते पुण्य मार्गाने चालत असतात. म्हणून सर्वांनी ज्ञानी पुरुषाप्रमाणे पुण्य मार्गाने चालायला हवे आणि देवाचे भजन वाढवायला हवे. निष्कारण न्याय मार्ग सोडून अन्यायाच्या मार्गाने जाऊ नये. खूप पुरस्चरण घडायला हवे. अनेक तीर्थाटन करावीत आणि वैराग्याच्या जोरावर अनेक विध शक्ती वाढवाव्यात. निर्गुण वस्तूमध्ये निष्ठा उत्पन्न झाली तर ज्ञान मार्गाने ते सामर्थ्य येते. सामर्थ्याची गोष्ट अशी असल्याने कोणीही अभावाने निश्चितपणे मिळणाऱ्या समाधानाचा भंग करून घेऊ नये. तात्पर्य, एका गुरुवर किंवा एका देवावर तरी भाव असायलाच हवा. सद्भाव नसेल तर सर्व काही व्यर्थ होते. निर्गुण स्वरूपाने ज्ञान झाले म्हणून सगुणाकडे दुर्लक्ष केले तर ते ज्ञानी पुरुष दोन्हीलाही मुक्तात. त्यांना भक्तीही नाही, ज्ञानही नाही असे होऊन त्यांच्यामध्येच अभिमानाचा शिरकाव होतो. म्हणून जप ध्यानाचा त्याग करू नये. सगुण भजनाचा त्याग करणारा ज्ञानी पुरुष असूनही जयहीन होतो. म्हणून सगुण सोडूच नये. तिन्ही लोकांमध्ये निष्काम भजनाची बरोबरी कुणाबरोबरही होऊ शकत नाही. मोठी योग्यता असल्याशिवाय निष्काम भजन घडत नाही. कामनेने फळ प्राप्त होते आणि निष्काम भजनाने भगवंत मिळतो. फळ आणि भगवंत याची बरोबरी कशी होईल? भगवंताजवळ सर्व फल असतातच, पण कामना हे एकच फल भगवंताला मुकायला लावते. म्हणून निष्कामतेने भगवंताचे भजन करायला हवे. निष्काम भजनाचे अपूर्व फलच अत्यंत श्रेष्ठ असून त्यायोगे अफाट सामर्थ्य प्राप्त होते. त्यापुढे क्षुद्र फलती काय? निष्काम भक्तीने देव भक्तांच्या मनात येईल ते घडवतो. तेथे वेगळे करून सांगण्याची गरज नाही. आता ज्ञानाचे सामर्थ्य आणि निष्काम भजनाचे सामर्थ्य हे दोन्ही एकाच ठिकाणी मिळाले तर प्रत्यक्ष काळालाही मागे टाकतात. त्यांच्या पुढे
कीटकप्राय वाटणाऱ्या इतरांचा काय पाड. तात्पर्य: निष्काम भजन असूनही वर विशेष ब्रह्मज्ञान असेल तर त्यांच्या तुलनेपुढे तिन्ही लोकही फिके पडतात. निष्काम भजन आणि ब्रह्मज्ञान यांच्या संगमात बुद्धी प्रकाश पराकोटीला पोचते आणि यश, कीर्ती, प्रताप सदैव हात जोडून पुढे उभे राहतात. निरूपणाचा विचार आणि हरिकीर्तनाचा जय जयकार या दोन्ही गोष्टी सम्मिलित होऊन जेथे चालतात तेथेच लोक स्थिरावतात. भक्तिविरहित होऊन सर्व भ्रष्टाचार केला नाही तर परमार्थ ढासळत नाही आणि निश्चयाचे समाधान भंगत नाही. संप्रदायिकांना भगवंताची देणगी मिळालेली सार असार विचारांची आणि न्याय अन्यायाची सतत परीक्षणाची बुद्धी पालटत नाही. भगवंत आपल्याशी अनन्य असणाऱ्या भक्तांना बुद्धी देतो. याबद्दल श्रीकृष्णाचे वाक्य एकाग्र चित्ताने ऐका. ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांती ते. मला प्रेमाने भजणाऱ्या सतत युक्तांना ते मलाच प्राप्त करून देणारा माझ्या स्वरूपाचा यथार्थ ज्ञानरूपी बुद्धियोग मी त्यांना देतो. विशेष ब्रह्मज्ञान युक्त सगुण भजन आणि त्या योगे मिळणारे अनुभवाचे समाधान जगात दुर्लभ आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे दशम दशके सगुण भजन निरूपणम नाम सप्तमः समासः. जय जय रघुवीर समर्थ.